नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आमच्या सर्वांच्याच घरी अशा प्रकारच्या कापडाच्या पिशव्या ह्या असतातच. मग काही पिशव्या खराब होतात किंवा काही घरामध्ये अशाच पडून राहतात. मग आपण या पिशवीचा काहीच उपयोग करत नाही. तर बघा, अशा पद्धतीने मी या ठिकाणी 2 पिशव्या घेतलेल्या आहे आणि आज आपण या पिशवीपासून अतिशय सुंदर असं ऑर्गनायझर तयार करणार आहोत, ज्यासाठी आपल्याला भरपूर कपडे ठेवण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल. आणि खरंच खूप सोपी पद्धत आहे, काहीच अवघड नाही आहे. आता बघा, मी या ठिकाणी 2 ज्या पिशव्या घेतलेल्या आहेत त्या एकावर एक अशा पद्धतीने ठेवलेल्या आहे आणि त्यानंतर आता आपल्याला साईडवाले जे भाग आहे ते व्यवस्थित या ठिकाणी कट करून घ्यायचे आहे. तर बघा, मी या ठिकाणी साईडवाला जो भाग आहे तो या ठिकाणी कट करून घेत आहे. म्हणजे जो जॉईंट केलेला आहे साईडवाले, ते दोघं जॉईंट आपल्याला कट करायचे आहे. आता खालच्या साईडचा जो जॉईंट आहे तो अजिबात कट करायचा नाही, फक्त साईडवाला जो जॉईंट आहे तोच आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि हो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटच्या साईडला हाईपचं ऑप्शन असतं, तिथून हाईप करायला सुद्धा अजिबात विसरू नका. तर बघा, या ठिकाणी दोघंही ज्या बाजू आहे व्यवस्थित मी या ठिकाणी कट करून घेतलेल्या आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की दोघं ज्या पिशव्या आहे त्या जर तुमच्या लहान मोठ्या असतील तर यामुळे दोघं ज्या पिशव्या आहे एकाच साईडच्या कट होणार आहे. तर बघा, माझी एक व्हाईट कलरची जी पिशवी आहे ती जरा मोठी होती आणि येलो कलरची जरा छोटी होती, तर मी दोघंही पिशव्यांचं सेम आकारात कटिंग करून घेतलेलं आहे. आता राहिला प्रश्न, हा वरचा जो भाग आहे तो देखील जरा मोठा होतोय. मग मी याला सुद्धा व्यवस्थित अशा पद्धतीने खालच्या पिशवीच्या आकाराचं व्यवस्थित कट करून घेत आहे. आता असं नाही की तुम्ही 2 पिशव्याच वापरल्या पाहिजे, तुम्ही एका पिशवीपासून देखील हे बनवू शकतात. परंतु मी 2 पिशव्या यासाठीच यूज केलेला आहे, कारण याचा जास्त दिवस लाईफ टाईमसाठी सुद्धा आपण उपयोग व्हावा, म्हणजे ते लवकर खराब होऊ नये किंवा तुटू नये, फाटू नये, यासाठी मी आधीच याला 2 पिशव्यांचा यूज करत आहे. म्हणजे ते स्ट्रॉंगसुद्धा बनेल आणि आपण जे कपडे ठेवतो आहे, आता कपडे ठेवल्यानंतर त्याला वजन असतं, वेट असतं आणि ज्यामुळे ते तुटू नये किंवा फाटू नये यासाठी आधीच सावध राहिलेलं बरं. कारण काय होतं की कपड्यांच्या वजनाने जर हे तुटलं तर सिंगल पिशवी पटकन फाटू शकते, तुटू शकते. त्यापेक्षा जर तुम्ही अशा पद्धतीने 2 पिशव्या जर घेतल्या तर अगदी उत्तम राहील. तर बघा, मी या ठिकाणी आता वरची जी पिशवी होती जरा एक्स्ट्रामधली होती, त्यामुळे तिला देखील कट केलेलं आहे. तुम्ही सेम पिशव्या घेतल्या तर अगदी उत्तम आहे, कारण कट करण्याची तशी गरज पडणार नाही. तर बघा, मी दोघं पिशव्या ज्या आहे स्टॅपलरच्या मदतीने अशा प्रकारे जॉईन करून घेत आहे. आता तुम्ही असं नाही की स्टॅपलरच्याच मदतीने याला जॉईन करायचं आहे, तुम्ही एक तर ग्लूगनच्या मदतीने चिटकून देखील घेऊ शकतात किंवा दुसरी पद्धत म्हणजे सुई धाग्याने टाका देखील टाकून ते घेऊ शकतात. तुम्हाला जे काही शक्य असेल त्या पद्धतीने तुम्ही ह्या पिशव्या दोघांना अटॅच करून घ्यायच्या आहे. आता त्यानंतर बघा, पुढची प्रोसेस देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण सर्व गोष्टी जर व्यवस्थित बघितल्या नाही तर म्हणजे जो आपली पिशवी जी स्टोरेज बॅग आहे तीसुद्धा व्यवस्थित जमणार नाही. तर बघा, या ठिकाणी आता दोघांच्या बाजू आहे व्यवस्थित दोघं पिशव्या मी व्यवस्थितरित्या अशा प्रकारे एकमेकाला जॉईन करून घेतलेला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण या पद्धतीचा नेमका वापर कशासाठी किंवा कसा करणार आहोत तर ते देखील आपण पुढे बघणार आहोत. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे पोहोचला ते. आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार देखील मानता येईल. तर बघा, मी या ठिकाणी एक कार्डबोर्डचा पुठ्ठा घेतलेला आहे आणि जेवढा पिशवीचा आकार आहे त्या साईजचा पुठ्ठा मी कट करून घेतला. त्यानंतर आता बघा, पुठ्ठा जो आहे तो व्यवस्थित अशा प्रकारे पिशवीच्या सेंटरमध्ये ठेवलेला आहे आणि त्यानंतर ह्या पुठ्ठ्याला इकडे तिकडे हलू नये यासाठी मी 2 स्टॅपलरच्या पिना दोघं साईडने एक पिन या ठिकाणी मारलेले आहे. तुम्ही सुई धाग्याने देखील याला पॅक करू शकतात, काहीच अडचण नाही. तर बघा, व्यवस्थित हा पुठ्ठा आता सेंटरला पॅक झालेला आहे. आता बघा, आपल्याकडे भरपूर असे कपडे असतात, मग त्यामध्ये साडी असू द्या, जीन्स पॅन्ट असू द्या, टी शर्ट असू द्या किंवा इतर जुने पुराणे कपडेसुद्धा तुम्ही यामध्ये कसे ठेवायचे ते आपण बघणार आहोत. तर बघा, भरपूर कपडे ठेवण्यासाठी कपाटामध्ये भरपूर असा स्पेस देखील लागतो, परंतु काय होतं की आपण कितीही कपडे व्यवस्थित घड्या जरी घातल्या तरी आपल्याकडे कपडेच एवढे असतात की व्यवस्थित ते सर्व एका ठिकाणी मावत नाही. तर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला जे काय कपडे ठेवायचे असतील
ते तुम्ही यावरती ठेवू शकतात. अगदी भरपूर कपडे यामध्ये मावतात, असं नाही की 1-2 ड्रेस मावतात, असं अजिबात नाही आहे. आणि रिझल्ट बघा तुमच्यासमोर आहे. यावरती भरपूर कपडे आपण ठेवू शकतो. मग तुम्ही एकावर एक सेम अशा साड्यासुद्धा रचून ठेवू शकतात किंवा जीन्स पॅन्ट किंवा टी शर्ट किंवा लहान मुलांचे ड्रेस असे सर्व काही यावरती एकावर एक ठेवू शकतात. आणि बघा तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल की आपल्या कपाटामध्ये अशा प्रकारचा एक रॉड दिलेला असतो. आता जे मोठा स्पेस असतो आपण काय वरतीपर्यंत पूर्ण कपडे ठेवत नाही, ठेवले तरी ते काही वरती राहत नाही, लगेचच पडून जातात. तर त्यासाठी बघा आता हा जो रॉड दिलेला आहे म्हणजे यावरती आपण हँगर वगैरे अडकून शर्ट वगैरे काय ते ठेवतो. तर त्याच ठिकाणी आपल्याला हे जे आहे व्यवस्थित अशा पद्धतीने अडकवायचं आहे. आणि बघू शकतात खालीसुद्धा आपण कपाटामध्ये कपडे ठेवू शकतो, परंतु वरचा जो हँगरवालापर्यंतचा हा जो भाग आहे त्या ठिकाणी देखील आपण अशा पद्धतीने याला अडकून ठेवू शकतो. आणि बघा वरती देखील तुम्ही असं एकच पिशवी नाही तर 2-3 पिशव्या अगदी आरामात मावतात. भरपूर कपडे तुमचे त्यामध्ये मावतील. मग साड्या किंवा इतर काही ड्रेस जे आहे ते सुद्धा तुम्ही व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने तुमच्या कपाटामध्ये ऑर्गनाइज ठेवू शकतात. आणि बघा दिसायला देखील खूप सुंदर दिसते, असं नाही की गबाळाबळ दिसतंय. खूप छान आहे. आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तर बघा अजून एक छोटीशी ट्रिक्स तुमच्याबरोबर शेअर करते. तर बघा मी त्यासाठी एक हँगर घेतला आहे आणि आता आपल्या सर्वांकडे एक तरी हँगर असतंच रिकामं पडलेलं, तर त्यातलंच एक हँगर घ्यायचं आहे. आणि कुठलंही हँगर अशा पद्धतीने ओपन करता येतं. एक तर खालचं बाजू ओपन करता येते किंवा वरचीसुद्धा बाजू ओपन होते. तर अशा पद्धतीने आपल्याला घ्यायच्या आहे बांगड्या आणि त्या हँगरच्या आतमधल्या बाजूला व्यवस्थित ह्या बांगड्या लावायच्या आहे. आता बघा बांगड्यांचा वापर कशासाठी करतोय हा देखील तुमच्या मनात प्रश्न आला असेल. तर बघा आपल्या महिलांकडे एक नाही तर भरपूर अशा ओढण्या असतात, ड्रेस असतात. मग त्या ओढण्यासुद्धा आपण ड्रेस एकीकडे ठेवतो आणि ओढण्या एकीकडे ठेवतो. आपल्याला वेळेवर एकही गोष्ट सापडत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरातील जेवढ्या काही ओढण्या आहेत तसंही ओढणीची लेंथ किंवा साईज जी आहे ती छोटीच असते, त्यामुळे इझिली बांगडीमध्ये अडकते. आणि बघा अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरातील म्हणजे तुमच्या ड्रेसवरच्या सर्व ज्या ओढण्या आहेत, स्कार्फ असेल, सॉक्स असेल, रुमाल असेल, सर्व काही यावरती टांगून ठेवू शकतात. आणि बघा बांगड्यासुद्धा तुम्ही यामध्ये भरपूर अडकून ठेवू शकतात. खूप छान ट्रिक आहे, नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल, यूजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटंसं लाईक करायला अजिबात विसरू नका. कारण तुमच्या एका छोट्या लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, कारण भरपूर महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स मी रोज घेऊन येत असते. त्यातल्या तुमच्या कधी ना कधी एखादी ट्रिक्स नक्कीच कामाची असू शकते. त्यामुळे चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांच्या देखील कपाटामध्ये कधी जास्त पसारा होणार नाही आणि त्यांचं देखील कपाट दिसायला देखील खूप छान दिसेल, ऑर्गनाइज राहील. आणि अशा पद्धतीने त्या देखील त्यांच्या घराला स्मार्ट बनवू शकाल. तर बघा अशा पद्धतीने तुम्ही याला कुठेही टांगून ठेवू शकतात. भरपूर ओढण्या तुम्ही यावरती ठेवल्यात तरीही चालेल. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.